महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये वाढीव मतदारांचा मुद्दा चांगलाच गाजला। आता बिहारमध्ये सुद्धा विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार पडताळणीवरून राजकारण तापलंय। विरोधकांनी या संदर्भात आज बिहार बंदची हाक दिली आहे। काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सुद्धा या निषेधात सहभागी झालेले होते। बिहारमध्ये मतदार पडताळणीवरून राजकारण तापलेलं आहे। विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत बिहार बंदची हाक देत रस्त्यावर उतरले। काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील या निषेधामध्ये सहभागी झाले होते। ज्याप्रमाणे महाराष्ट्र निवडणूक चोरीला गेली, त्याचप्रमाणे बिहार निवडणूक चोरी करण्याचा प्रयत्न केला जाईल असा आरोप राहुल गांधींनी यावेळी केला। हिंदुस्तान की जनता को और बिहार की जनता को कह रहा हूं कि महाराष्ट्र का चुनाव चोरी किया गया था, और जैसे महाराष्ट्र का चुनाव चोरी किया गया था, वैसे ही बिहार का चुनाव चोरी करने की कोशिश की जा रही है। उन्हें पता लग गया कि हमने महाराष्ट्र मॉडल समझ लिया है। इन लोगों को मालूम नहीं है कि ये बिहार है, ये बात समझे नहीं है, ये बिहार है और बिहार की जनता ये कभी नहीं होने देगी। निवडणूक आयोग बिहारमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मोहीम राबवत आहे। याचवरून बिहारमध्ये निवडणूक आयोग विरुद्ध विरोधक असा वाद पेटलेला आहे। काँग्रेससह 9 विरोधी पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। बिहार विधानसभा निवडणुकांपूर्वी निवडणूक आयोग मतदार यादीमध्ये छेडछाड करत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे। 25 जूनपासून बिहारमध्ये निवडणूक आयोगाकडून स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मोहीम, मतदार यादीत फक्त वैध आणि पात्र मतदारांची नावच ठेवली जातील, बनावट, मृत किंवा बेकायदेशीर मतदारांची नावं काढून टाकली जातील। बूथ लेवल एजंट घरोघरी जाऊन अर्ज भरतायत। अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख 25 जुलै। 1 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल। 1 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकती दाखल करता येणार। अंतिम मतदार यादी 30 सप्टेंबरला प्रसिद्ध होणार। ज्यांच्या पालकांची नावं 2003च्या मतदार यादीतही नाहीयेत, त्यांना 11 पैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करावे लागेल। स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मोहिमेला विरोधकांचा आक्षेप आहे। 2 कोटींहून अधिक दलित, मुस्लिम आणि गरीब स्थलांतरित लोक मतदान करू शकणार नाहीत असा दावा विरोधक करतायत। कि लोकसभा में और विधानसभा में 1 करोड़ नए वोटर शामिल हुए। मतलब विधानसभा में 10% ज्यादा वोटरों ने वोट किया। हर कंस्टिट्यूएंसी में जहां भी वोटर बढ़े, जिन जिन कंस्टिट्यूएंसी में वोटर बढ़े, वहां पर बीजेपी जीती। सारे के सारे वोट, जो नए वोट आए, वो सारे के सारे बीजेपी को गए। निवडणूक आयोगाविरोधातील विरोधकांनी पुकारलेल्या आंदोलनाचे परिणाम अनेक शहरांमध्ये दिसून आले। काँग्रेस आणि राजद कार्यकर्त्यांनी टायर जाळत केंद्र सरकार विरुद्ध घोषणाबाजी केली। पाटणा आणि बेगुसरायसह 12 राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आले। भोजपूर, जहानाबाद, दरभंगा यांसह 6 शहरांमध्ये रेल्वे सेवा रोखण्यात आली। विरोधकांच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर पाटण्यातील बिहार राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयाचं पोलीस छावणीमध्ये रूपांतर करण्यात आलं। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जातोय। या संदर्भात विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह मविआचे नेते सातत्यानं निवडणूक आयोगावर बोट ठेवतात। त्यामुळे मशीन रिडेबल डिजिटल मतदार याद्या, मतदानाचे सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध करण्याची मागणी राहुल गांधींनी लावून धरली आहे। बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्राची पुनरावृत्ती पाहायला मिळेल असा दावा राहुल गांधींकडून केला जातोय। परिणामी ईव्हीएमचा मुद्दा आणखी तापण्याची चिन्ह आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।